नमस्कार, मी प्रसन्न जोशी. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाविकास आघाडीचं 1 वर्ष पूर्ण झालं. त्याच्या बातम्या आल्या, कशी विकास आघाडी स्थापन झाली होती, त्याच्यामागे पडद्यामागची कहाणी सांगणारी पुस्तकं आली. एबीपी माझाने रिपोर्ट सादर केले. इतकंच काय, आम्ही एबीपी माझानं माझा महाराष्ट्र माझा विजन या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या आणि विरोधकांच्या मनातला महाराष्ट्र कसा असावा, आताचं सरकार कसं चाललेलं आहे याबद्दल ती मतमतांतर सुद्धा आम्ही याबद्दलची जाणून घेतली. पण या पलीकडे हे सगळं खटाटोप ज्यांच्यासाठी चाललेलं आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं या सरकारबद्दल, या विरोधकांबद्दल, त्यासाठी मात्र जावं लागेल लोकांमध्ये. आणि ते काम केलेलं आहे एका सर्वेक्षणाद्वारे. आणि त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आपण पाहणार आहोत एबीपी माझावर. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वेक्षण झालेलं आहे. द स्ट्रेलेमा संस्थेचा सरकारच्या कामगिरीवरचा सर्वे आम्ही आता तुमच्या समोर मांडणार आहोत. म्हणजेच ठाकरे सरकारचं रिपोर्ट कार्ड एक प्रकारे आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. आणि तुम्ही या सरकारला उत्तीर्ण, उत्तरित, पुढे ढकलला की आहे त्या वर्गात कायम ठेवलाय ते आपण बघणार आहोत. आणि या सर्वेक्षणावरती बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत. आणि या विषयावरती बोलण्याकरता माझ्या समवेत आहेत स्ट्रेलेमा संस्थेचे प्रमुख सुशील कुमार शिंदे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं स्वागत. आणि या विषयावरती एकदा का तो सगळा निकाल सांगायला सुरुवात झाली की त्याबद्दलची मतमतांतर समजून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्त्या. केशव उपाध्ये काहीच क्षणात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. ते भाजपतर्फे भूमिका मांडतील. अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ते सुद्धा चर्चेत सामील होत आहेत. सचिन सावंत मला दिसत आहेत काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी. नीलमताई, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या, त्याही भूमिका मांडतील शिवसेनेची. सगळ्यांचं स्वागत. सर्वेला सुरू करण्यापूर्वी सगळ्यांच्या मनात मला कल्पना आहे, जाणून घेण्याला घाई झाली असेल की पटकन समजून घेत, पण त्यापूर्वी काही निकष पाळणं भाग आहे आपल्याला. हा सर्वे झाला कसा, त्याचा बेस काय आहे, आपण समजून घ्या सुशील कुमार यांच्याकडून. सुशील, महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या दरम्यान 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दरम्यान हे सर्वेक्षण झालेलं आहे. हे सर्वेक्षण होत असताना महाराष्ट्रातल्या सर्व विभागांचा विचार केला गेलेला आहे. जवळजवळ 10,000 सॅम्पल आणि त्या लोकांना फेस टू फेस इंटरव्ह्यू करून आपण या सर्वेक्षणाच्या निकषापर्यंत पोहोचलेलो आहोत. याचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये पोहोचलेलो आहे. कॅटेगरी वाईज, त्याचबरोबर एज्युकेशन, प्रोफेशन, एज असे विविध निकष आणि या सगळ्या निकषांचा उपयोग करून वापर करत या महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी, मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीविषयी आणि अर्थात या वर्षभराच्या दरम्यान झालेल्या विविध विषयांवर नेमकं जनमानस काय आहे हे या सर्वेक्षणातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झाल्यानंतर जनतेमध्ये असलेली अपेक्षा, या सर्वेक्षणातून त्यांची अपेक्षा पूर्ती झालेली आहे की अपेक्षाभंग झालेला आहे, हा आपल्याला या सर्वेक्षणातून निश्चितच पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा आम्ही हा निकाल दाखवायला सुरुवात करू त्याच्यानंतर सुद्धा त्याबद्दलचे जे काही आक्षेप असेल, समर्थन असेल, ते सुद्धा दोन्हीकडनं जाणून घ्या. त्यामुळे आपण आता फार उत्सुकता न ताणता सुरू करणार आहोत या परीक्षा निकाल पत्रकाचं वाचन. त्यामुळे आम्ही काही टप्पे ठेवलेले आहेत, त्या टप्प्यानुसार आपण प्रत्येक प्रश्न घेत जाणार आहोत. सुरुवात करूया. काय म्हणतोय महाविकास आघाडीचं रिपोर्ट कार्ड? स्ट्रेलेमा संस्थेचा सर्वे. कोरोना प्रश्न सरकारनं योग्य पद्धतीनं हाताळला असं तुम्हाला वाटतं का? 59% होय म्हणतायत, 19% नाही म्हणतायत, सांगता येत नाही असं म्हणतायत 22%. कोरोनाचा प्रश्न सरकारनं योग्य रीतीनं हाताळला का आपण बघत होतो. कोरोनामुळे निर्माण झालेले शिक्षणाचे प्रश्न सरकारनं योग्य पद्धतीनं हाताळले का? होय म्हणतायत 53%, नाही म्हणतायत 27%, सांगता येत नाहीत म्हणतायत 20%. पहिल्या 2 प्रश्नांच्या बाबतीतला कल सरकारच्या बाजूने दिसतोय. पुढे जाऊयात. आपल्या मते मंदिरं उघडायला उशीर झाला का? होय म्हणतायत 36%, नाही म्हणतायत 43%, सांगता येत नाहीत म्हणतायत 21%. म्हणजे साधारणपणे जनतेच्या मनात रोष नाही असं साधारण अंदाज आपल्याला येतोय. हा मंदिराबद्दलचा होता. कोरोना काळात सरकारनं शेतीविषयक प्रश्न योग्य पद्धतीनं हाताळले असं तुम्हाला वाटतं का? शेतीबद्दलचा प्रश्न नीट हाताळले असं वाटतंय? हो 48%, नाही म्हणतायत 25%, सांगता येत नाहीत म्हणतायत 27%. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर पडत नाहीत अशी टीका होते. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात बाहेर पडायला हवं होतं का? होय म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 38%, सांगता येत नाही 27%. थोडंसं संमिश्र मत आहे या इकडे. या प्रश्नाच्या बाबतीतल्या उत्तरामध्ये मात्र आपल्याला दिसलं की लोकांमध्ये जरा दुमत स्पष्ट दिसतंय, क्लोज फाईट होते. पुढचा प्रश्न, आपल्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार योग्य पद्धतीनं हाताळत आहे का?
होय म्हणतायत 37%, नाही म्हणतायत 29%, सांगता येत नाही 34%. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला जाणवतंय की एकूणच अनुकूल मत आहे सरकार बाबतीत असं नाही. आरे कारशेड हलवण्याचा विचार निर्णय योग्य आहे असं आपल्याला वाटतं का? होय म्हणतायत 36%, होय, नाही म्हणतायत 23%. मात्र हे लक्षात घ्या, सांगता येत नाहीत 41% म्हणतायत सांगता येत नाही. इथे सांगता येत नाहीचं पारडं जड आहे, त्यामुळे कोणाच्याच बाजूला एकाच ठिकाणी आपल्याला टाकता येणार नाही. यानंतर आपण आता चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त या प्रश्नांच्या बाबतीत आपण पुन्हा एकदा जाऊयात या ऑस्ट्रेलिया संस्थेचे प्रमुख सुशील कुमार शिंदे. सुशील, या प्रश्नांच्या मांडणीबद्दल आणि याचा जर कल साधारणपणे एकूण अंदाज काढला तर तो सरकारच्या बाजूने जाणारा दिसतोय. निश्चितच कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या किंवा त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्वेक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणवत होती ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असलेला संवाद आणि त्या संवादाची असलेली अपिलिंग. जर आपण पहिला प्रश्न पाहिला की कोरोनाच्या काळामध्ये सरकारने कोरोनाच्या काळात हा प्रश्न कसा हाताळला, तर या दरम्यान जवळजवळ 59% लोक आपल्याला हो म्हणताना किंवा सरकारच्या बाजूने असताना दिसत आहेत. याचे महत्त्वाचे 2 कारण आहेत. ज्या पद्धतीने राजेश टोपे हे फील्डवर दिसत होते, त्यांची व्हिजिबिलिटी दिसत होती, आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा संवाद, या दोन्ही गोष्टी या सर्वेक्षणामध्ये सकारात्मक अर्थाने दिसताना पाहिलेला आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सर्वच प्रश्नांचा पहिल्या 5 ते 6 प्रश्नांचा जे आपण विचार केलेला आहे ते सर्व सरकारच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीला झुकतं माप दिसताना दिसत आहेत. मला या घडीला असं वाटत आहे की एकीकडे प्रचंडपणे अपेक्षापूर्ती झाली नसली तरी सुद्धा सामान्य माणसांचा अपेक्षाभंग झालेला नाही, हे सर्वेक्षणातून प्रकर्षाने दिसून येते. केशव उपाध्यायांकडे जाऊयात. केशव उपाध्यायची पहिल्या टप्प्यातली काही मुद्दे आपण समोर आणलेले, तुमचं मत? नाही, माझं मत मी सांगतो. त्याच्या सुरुवातीला मी हे असं म्हणणार नाही. म्हणजे असं कल्पना करून चाला की जर हे त्याच्या उलट चित्र असतं तर याच्यावरती कसा भाजपने, म्हणजे ते काय, एका परवा 2 दिवसापूर्वी एका चर्चेमध्ये आपण आलो होतो, त्यावेळी एका लेखिकेने पुस्तिका एक लेखन पुस्तक लिहिलं, तर लगेच राष्ट्रवादीने त्यात काय थोडं राष्ट्रवादीला अडचणीचे प्रश्न होते, तर लगेच राष्ट्रवादीने हे भाजप प्रणित पत्रकाराने लिहिलेलं पुस्तक आहे असं शिक्का मारून मोकळे झाले. कारण जे आपल्या अडचणीचं असतं ते म्हणजे भाजपने केलेलं असतं. मी हा सगळा सर्वे जरी असा लोकांना वाटू शकतं की हा सरकारमधल्याच लोकांनी स्पॉन्सर केला असू शकेल, तरी सुद्धा मी असं काही म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीचं ग्राउंड स्तरावरचं जे चित्र आहे त्याचं 1% सुद्धा या सर्वेमध्ये प्रतिबिंब दिसत नाही. पण तरी माझं असं म्हणणं नाही, नंबर 1. नंबर 2, कारण शेवटी त्यांनी केला सर्वे, तर सर्वेचा आदर ठीक आहे, त्या सर्वे आदर देण्यात का आपण आदर देऊया. बरं. दुसरं त्यातलं असं आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये 10,000 हा सॅम्पल सर्वे त्यांनी घेतलाय. कुठलाही, म्हणजे आपण ही चर्चा नेहमीच ज्यावेळी अशा प्रकारचे सर्वे भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या काळात विशेषतः हे सांगितले जातात, सर्वे केले जातात आणि त्या सर्वेचे निकाल जे भारतीय जनता पार्टीला कल दाखवणारे असतात, त्यावेळी आमच्या या सर्व मंडळींचं मत असतं की खूपच छोटा सॅम्पल सर्वे, यांना काही कळतच नाहीये, अशा प्रकारची भूमिका ते मांडत असतात. आज ते नेमकी काय भूमिका, हा 10,000 लोकांचा कल म्हणजे महाराष्ट्रातल्या 10-11 कोटी लोकांचा कल आहे, अशा प्रकारची भूमिका खरोखर हे लोक मांडणार का? कारण मग तर तुम्ही काहीतरी एक भूमिका ठेवली पाहिजे ना. त्यावेळी 50-60 हजार लाखाचा सर्वे सुद्धा इथे नाही, हे फारच छोटा सॅम्पल सर्वे, हे काही ग्रही धरता येणार नाही, असं त्यावेळी या सगळ्या मंडळींची भूमिका असते. आजही तीच भूमिका ते घेणार का? आणि राहिला प्रश्न असा आहे की आणखीन हा सर्वे तुम्ही केलात, जरूर केलात, त्या सर्वेचं काय असेल ते असेल, त्याबद्दल काय मला काही म्हणजे त्या सर्वेकरांचं खरं खोटं त्यांना माहिती. पण मुळामध्ये 2 दिवसानंतर एक सर्वे आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो 1 तारखेला मतदानात दिसणार आहे आणि त्यात तुम्हाला दिसेल की या सरकारवरती नाराज आहे लोक का आनंदी आहे. मला याबद्दल मी सुशीलकडे जाईन, पण आधी मी पहिल्यांदा प्रवक्त्यांची सगळ्यांची मांडणी घेतो याबद्दलची. निलमताईंपासून सुरुवात करतो. निलमजी. निलमताई, एक तर पहिली गोष्ट म्हणजे ही मंडळी म्हणजे कोण म्हणायचंय मला माहित नाहीये, परंतु याच्या पूर्वी जे एबीपीच्या बरोबर सर्वे झाले, म्हणजे आमची युती असताना किंवा युती नसताना, त्यावेळेला रिझर्वेशन्स एखादेच काही मुद्द्यांबद्दल मांडली असतील. उदाहरणार्थ प्रसन्न तुम्हीच होता बऱ्याचशा सर्वेक्षणाच्या वेळेला की कामगारांचा प्रश्न याच्यात का नाही वगैरे, असं एखादेच मी कधीतरी विचारलेलं असेल. परंतु साधारणपणाने हे सर्वे हे म्हणजे लोकांच्या मनाचं प्रतिबिंब किंवा त्यातला कवडसा किंवा त्यातला एखादा कौल असतो, हे आपल्याला कल्पना आहे सर्वजणांना, आणि हे आम्ही पण तेच भूमिका घेतलेली असते. अर्थात एखाद्या गोष्टीच्या सर्वेक्षणाच्या संख्येबद्दल मतभेद असू शकतात की बाबा हा प्रातिनिधिक आहे किंवा नाहीये असं कुणाचं म्हणणं असू शकतं, परंतु
अर्थातच जे आम्हाला जाणवत होतं सामान्य लोकांशी बोलत असताना त्याचंच प्रतिबिंब या सर्वेत पडलेलं आहे. बरं. दुसरं महत्वाचं म्हणजे जे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत ते ज्याला आपण म्हणतो की अत्यंत ऐरणीवरचे प्रश्न, मग कोरोना असेल, शेतकरी असेल किंवा उद्धव साहेब कसे संवाद साधतायत किंवा त्यातून काय घडतंय, हे सगळे जे प्रश्न घेतलेले आहेत. आणि त्याच्यात एक विशेष आहे की काही वेळेला आम्हाला सांगता येत नाही. आता उदाहरणार्थ अरे मेट्रो शेड बद्दलचा प्रश्न आम्हाला सांगता येत नाही असं लोक सांगतायत. म्हणजे लोकांनी विचार करूनच त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला त्या सर्व्हेमधल्या लोकांचं जे मानस दिसतंय त्याच्याबद्दल आम्हाला समाधान वाटावं असेच आतापर्यंतचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आहेत. फक्त निलमताई, जसं तुम्ही एक आरे शेडचं म्हणाला तसंच मंदिराचा प्रश्न आता आम्ही इकडे ग्राफिक्समध्ये कायम ठेवतो. काही बाबतीत मात्र क्लोज फाईट आहे. त्याच्या बाबतीत सगळाच कल महाविकास आघाडीच्या बाजूने असं नाही. जसं की मंदिर उघडण्यास उशीर झाला का, होय म्हणतात 36%, नाही म्हणतात 43%, पण म्हणून लगेच खोरळून जायचं कारण नाही. सांगता येत नाहीत 21% असं म्हणतायत. त्यामुळे या बाबतीतला कल जसाच्या तसा नाहीये. हाही एक भाग आहे. आणखी पण काही मुद्दे आहेत यामध्ये, जसे शेतीविषयक प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले असं वाटतं का? 48% लोकांचं मत आहे, चांगली गोष्ट आहे. नाही म्हणतायत 25%, सांगता येत नाही 27% म्हणतायत. आणि आरेचा पण शेडच्या बाबतीतला मुद्दा मोठ्या लोकांना सांगता येत नाहीये, हे भाजपच्या बाबतीत काही प्रमाणात बाजूला वळू शकतं. सचिन सावंत. नाही, आता मगाशी मी उपाध्यक्षांचं बोलणं ऐकत होतो आणि त्यांनी जे सांगितलं त्याचा व्यत्यास जर काढला, व्यत्यास जो आपण आता प्रमेयामध्ये जो मूलभूत भाग असतो की त्याचा व्यत्यासही तो खरा असला पाहिजे. त्यांनी हे नाही सांगितलं की 10,000च्या सॅम्पल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही काय म्हणू याबद्दल ते म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे, कमी आहे का जास्त आहे याबद्दल ते सांगत नाहीत. आता जाऊ द्या, कारण या कालावधीमध्ये जी अपेक्षा होती सरकारची की विरोधी पक्षानं जबाबदारीनं वागावं, तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं अपयशी भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे. याचं कारण आहे की पूर्णपणे नाक मुरडणं, पोटदुखी, सगळ्या पद्धतीचे आजार यांना झालेले आहेत. आणि एकंदरच पहिली गोष्ट जे आव्हान या सरकारचं होतं, त्यामुळे मला पहिली गोष्ट म्हणजे भाजपाबद्दल काही म्हणायचंच नाही याबद्दल. त्यांनी ज्या पद्धतीनं वर्षभर काम केलंय लोकांसमोर आहे. प्रश्न असा आहे की सगळ्यात मोठं आव्हान होतं की 3 पक्षांनी मिळून आणलेलं सरकार हे यशस्वीपणे चालेल की नाही, नंबर 1. त्या पद्धतीनं पहिलं वर्ष हे निश्चितपणे चांगलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की करोनाचं संकट केवढं मोठं आहे, हे जागतिक संकट आहे. आणि जागतिक संकटामध्ये कुठल्याही या प्रशासनाला देशपातळीवर असेल, परंतु महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर कुठलाही अनुभव नाही अशा तऱ्हेचं पेंडेमिक अगोदर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही डेटा आपल्याकडे आहे, कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. हे सगळं संकटच नवीन आहे. व्हायरस नोवेल व्हायरस म्हणतो आणि त्या नोवेल व्हायरसला आरोग्याचे प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत. सचिनजी, आता ते माझ्या वेळ कमी, मला भरपूर प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे, तुमच्या बाजूनेच येतोय. आम्हाला प्रश्न असा पडला, मी सुद्धा आता हा सर्वे बघतोय तेव्हा की जनरल लोकांच्या प्रतिक्रिया येत असताना सुद्धा जर का मोठ्या मासमध्ये सर्वे करताना असा कौल येत असेल तर ती वेगळी गोष्ट ठरते. मला पटापट प्रतिक्रिया घ्याव्या लागतील कारण वेळ मर्यादित आहे आणि बाकीचे सर्वेचे अजून खूप प्रश्न उरलेले आहेत. नाही, मला या सर्वेमध्ये अत्यंत महत्वाचं वाटतंय ते करोना सारखं, त्याला आपण 59% लोक सांगतात की चांगल्या प्रकारे हँडल केलंय. आणि खास करून आरोग्यमंत्र्यांनी जी जबाबदारी पार पाडली आहे त्याचं लोकांनी कौतुक केलं. हे आपण मीडियामध्ये पण बघितलेलं आहे. शिक्षण पण 53% आपण सांगतोय. आता मंदिर उघडण्यासाठी भाजपने इतका म्हणजे गर्दी जमा केली आणि त्याच्यामध्ये लोक सांगतात 43% लोक सांगतात की मंदिरं उघडले नाही. हे बरोबर आहे. म्हणजे जिथे जिथे गर्दी, आता लोकल ट्रेनमध्ये सुद्धा आपण बघतो अत्यंत जिथे गर्दी आहे तिथे ते टाळलंच पाहिजे. हे अगदी सर्वसामान्य माणसाच्या या 7-8 महिन्याच्या अनुभवामध्ये इतकं ते मंदिर खोला आंदोलनं होती, त्या आंदोलनांना जनतेचा आवाज असं म्हणता येणार नाही असं किमान या सर्वेमुळे कळतं. निश्चितच किमान या सर्वे आधारभूत मानला जातो. निश्चितच म्हणता येणार. अभय देशपांडेंची एक छोटी प्रतिक्रिया. विषयी गळा काढतात ते 48% लोक. सुशील कुमार शिंदेकडे येण्यापूर्वी एक अभय देशपांडेंची प्रतिक्रिया, मग मी सुशीलकडे येईन म्हणजे पुढच्या टप्प्यावर जाते. अभयजी. नाही, एक निश्चित आहे की हा जरी 1 वर्षाच्या कारभार असला तरी सरकारचा कारभार फक्त 4 महिन्याचा आणि संकट निवारण 8 महिन्याचा असा हा भेद आहे. तर त्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात सरकारला यश आलं का हा 8 महिन्याचा पिरियड आहे आणि इतर 4 महिने. तर ओव्हरऑल लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर कोरोनाचं संकट सरकारने जे हाताळलं त्याच्याबद्दल लोकांमध्ये रोष नाही. कारण याच्या वाईट परिस्थिती ज्यावेळेस हाताळली असा आरोप आपण करतो तेव्हा चांगली परिस्थिती काय आणि ती कुठल्या राज्याने याच्यापेक्षा चांगली परिस्थिती हाताळली आहे त्याचं उदाहरण द्यावं लागेल. तर ही उदाहरणं आजूबाजूची राज्य आणि आता जिथे दुसरी लाट सुरू झाली आहे ती राज्य जर बघितली तर महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती नियंत्रणात दिसते आहे. दुसरं प्रतिकूल परिस्थितीत केलेली कामगिरी म्हणजे एकीकडे राजकीय आव्हानं असतील, दुसरीकडे आर्थिक आव्हानं असतील
आज सरकारपुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे आर्थिक आव्हान आहे. या परिस्थितीमध्ये हो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी ठरलं का, या प्रश्नाला जर उत्तर समाधानकारक येत असेल खरंय. तर मला वाटतं की ती सरकारची अचिव्हमेंट म्हणावी लागेल. कारण ज्या सरकारकडे आज निधीच नाही, बरं. त्या सरकारच्या कारभारावर ज्या जनता मर्यादा समजून आहेत, घेते. त्या मर्यादाला जर मान्यता होत बरं. असेल तर बरं. निश्चितपणे त्याचा विचार करावा लागेल. सुशीलजी, काही प्रश्नांच्या बद्दल जी Basic questions आहेत. केशवजींनी उपस्थित केलेला आक्षेप हा कोणत्याही सर्वेसाठी असाच असू शकतो. त्यामुळे मी त्याच्या पलीकडे जाऊन फक्त 2-3 गोष्टी सांगणार आहे की या सर्वेमधून बाहेर येणारा जो महत्त्वाचा निकष आहे तो जर विचारात घेतला तर तो असा दिसतोय की शिवसेनेचं केडर आपल्या राज्याच्या प्रमुखाबरोबर पूर्णपणे उभं राहताना दिसतंय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पॉलिटिकली करेक्ट महाविकास आघाडीच्या सोबत उभं राहताना ह्या सुरुवातीच्या सर्वेक्षणाच्या कालावधीत तुम्हाला दिसेल. मला दुसरी महत्त्वाची गोष्ट बोलायचं आहे. देशपांडे सर बोलत असताना त्यांनी शेतीच्या संदर्भात मुद्दा मांडला. सर ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या संदर्भातली इंटरॅक्शन सुरू होत होत्या, त्यांचे सर्वे घेतले जात होते, त्यावेळेस ते म्हणत होते वेस्टर्न महाराष्ट्रातले की यावेळेस मिळालेला निधी हा पाठीमागच्या सरकारच्या तुलनेमध्ये कमी आहे. पाठीमागं 16,000 मिळालेला होता, आता 6,000 मिळतोय. पण कोरोनाच्या काळामध्ये 6,000 मिळतात हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातली जनता ही महाविकास आघाडीकडे कललेली या ओपिनियन पोल मधून दिसते. प्लीज. बरं, केशवजी, तुमचा काही बेसिक प्रश्न होते आय गेस, आणि पुन्हा एकदा ह्या रिप्रेझेंटेटिव्ह सर्वे आहे, तुम्हाला बहुधा प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल सर्वे पुरतं. बोला. नाही, प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. उलट माझ्या मनातल्या काही जनतेच्या मनातल्या शंका आणखीन दाट झाल्या की सुशीलकुमार शिंदे जे बसलेत ते महाआघाडीचे अधिकृत प्रवक्ते म्हणून बसलेत का? कारण असं जगात कुठे घडतं की तेच सांगतायत की शिवसेनेचं केडर कसं कार्यकर्त्यांसोबत लागलंय किंवा काय राष्ट्रवादी आणि हे कसं सांगतायत. तुम्ही आकडे अनालिसिस सांगायचं असतं, तुम्ही त्याचं विश्लेषण करून भूमिका मांडताय. मग लोकांच्या मनात जर असा प्रश्न निर्माण झाला की महाआघाडीचे प्रवक्ते म्हणून सुशीलकुमार शिंदे इथं बसलेले आहेत तर ती गैर काय? नंबर 1. नंबर 2, या सरकारमधलं वस्तुस्थिती या सर्वेत नाही. त्याचा विसंवाद आता आपल्या चर्चेत दिसला. मी तिन्ही प्रवक्त्यांच्या भूमिका ऐकल्या. बरं. मुळात सचिन सावंतांनी सांगितलं की आमची भूमिका काय, ज्यावेळी सर्वे आले त्यावेळी आम्ही हे सर्वेत सांगितलं की हे तिन्ही जे काही सर्वे असतात त्या सर्वेचं एक सर्वेक्षणाचं महत्व असतं. त्या सर्वेक्षणाच्या पलीकडे त्याचं पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह ते सर्वेक्षण जे आहे त्याला एक महत्व द्यायचं. त्याच्या पलीकडे आमच्या दृष्टीने त्याला महत्व नाही. हे त्या म्हणजे कधीतरी काढून बघा जर शक्य असेल तुम्हाला तर माझे विधान. नंबर 2, आता तिघांनी बघा, म्हणजे आता निलमताईंनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दलचा प्रश्न कसा अतिशय स्वाभाविक आहे, त्या शिवसेनेच्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांना बोलणं भाग आहे. त्यांनी ते बोलले आणि ते योग्य, त्यात चूक काही नाहीये. दुसरं इथे आमचे सचिन सावंत त्यांनी कसं काँग्रेसचं कसं आवश्यक आहे ते सांगितलं. तिसरं आमच्या ताई त्यांनी फक्त राजेश टोपेंचा उल्लेख केला. म्हणजे जिथं सरकारचे प्रवक्ते चॅनलवरती एक संध भूमिका मांडत नाहीत. ताई माझं पूर्ण होऊ द्या ना. ताई माझं मध्ये आपण चर्चा करतोय. ताई एवढं चिडू नका, स्वाभाविक चिडू नका एवढं केशवजी, मी थांबवलं त्याच्यामुळे जिथे वाहिन्यांमध्ये, जिथे टीव्हीच्या वाहिन्यांमध्ये लोक हे 3 प्रवक्ते एकसंध भूमिका घेऊ शकत नाहीत. आणि जनतेचे प्रश्न तर म्हणजे आता ही भूमिका कुठली, शेतकरी असे कुठले शेतकरी 16,000 मिळत होता, आता 6,000 मिळाले तरी खुश आहे. म्हणजे हा तर नवीनच शोध मांडला की शेतकऱ्यांना कमी पैसे मिळाले. असं नवीन आता आघाडीचे प्रवक्ते नाहीयेत ते, सॉरी, पण तशी भूमिका शिंदे मांडतायत. तर त्यामुळे असा एक नवीनच शोध मांडला. त्यामुळेच या सगळ्या याच्यावरती मी म्हणजे हे जनतेच्या मनात शंका नक्की निर्माण होतील सर्वेबद्दल. मला काय ठीक आहे, त्यांनी सर्वे केलाय, त्यांचं मत मांडलंय, पण ह्याच्यामध्ये जनतेचं मत मात्र प्रतिबिंबित होत नाही हे दिसतं. हो, मी इथे एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकच्या वरती जाताना हा मात्र मुद्दा जो आता केशवोपाध्यायांनी मांडला तो इंटरेस्टिंग होता आणि तो आपण स्किप केला, पण तो जास्त महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडायला हवं होतं का? होय म्हणत होते 35%, नाही 38%. पण म्हणून 3% लगेच कल मानायचं कारण नाही, सांगता येत नाही 27%. हा कल जसाच्या तसा महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने नव्हता. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुढचे काही प्रश्न पुढच्या नवीन निकालासह निष्कर्षांसह पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय ठाकरे सरकारचं रिपोर्ट कार्ड. 1 वर्ष झालेलं आहे. पुढच्या तुकडीत, पुढच्या वर्षाच्या तुकडीमध्ये घालायचं की नाही, कशा प्रकारे बघते जनता, त्याबद्दल आपण बोलतोय. ब्रेक पूर्वी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सर्वेच्या काही मूलभूत मुद्द्यांबद्दल टीका टिप्पणी केली होती आणि ती स्वाभाविक असते, अशी दरवेळी ऐकायला मिळते आणि ते झालेच पाहिजे, प्रश्न विचारलेच पाहिजेत. मी सुशीलकुमार शिंदेकडे जातोय, ज्यांनी या सर्वेक्षण कंडक्ट केलेलं आहे. सुशील, मी या संदर्भात सॅम्पल कंपोजिशन आपण जे घेतलेलं होतं त्याच्या संदर्भात बोलणं मला महत्वाचं वाटतं. महाराष्ट्रातल्या सर्व विभागांचा या सर्वेक्षणसाठी आपण विचार केलेला होता. नॉर्थ महाराष्ट्र, वेस्टर्न महाराष्ट्र, कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भ इथे 19%, 21%, 25%, 40%,
प्रोबॅबिलिटी प्रपोर्शनेट पद्धतीने सॅम्पल उचललेले आहेत. हे सॅम्पल उचलत असताना आपण कॅटेगरीचा विचार केलेला आहे, अर्बन रुरल असा विचार केलेला आहे, प्रोफेशनचा विचार केलेला आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात बोलत असताना केशवजींनी जो आक्षेप विचारला गेला, सर महाराष्ट्रातल्या या सर्वेक्षणामध्ये 10,000 सॅम्पल्स मधले 2,300 म्हणजे 23% सॅम्पल्स हे फार्मर कम्युनिटीतून उचलले गेलेले आहेत. आणि मी जे बोललो ते एका शेतकऱ्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशा पद्धतीने ते घ्यायला हवं. 2,300 शेतकरी अशा संदर्भात बोलत होते, अशातला भाग नाही. थोडक्यात हे सर्वेक्षण रन करत असताना महाराष्ट्रातल्या 5ही विभागातून त्यांच्या साईज प्रोबॅबिलिटी प्रपोर्शनेट पद्धतीने सॅम्पल उचललेले या सर्वेमध्ये दिसतील. आणि त्याच्यामध्ये प्रोफेशन, स्मॉल बिझनेस, लेबर, अनएम्प्लॉयमेंट असलेले किंवा विद्यार्थी असलेले अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार केलेला आहे. जी आपण आता वळूयात प्रश्नांकडे आणि बघूयात सर्वेचा पुढचा टप्पा काय म्हणतोय. सुशांत सिंग प्रकरणात गृह खातं आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे असं वाटतं का? होय म्हणतायत 27%, नाही म्हणतायत 38%, पण सांगता येत नाहीत म्हणतायत 35%. महाविकास आघाडी सरकार माध्यमांची मुस्कटदाबी करतंय का? लोकांना काय वाटतंय? होय म्हणतायत 27%, नाही म्हणतायत 41%, सांगता येत नाहीत म्हणतायत 32%. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपली घटनात्मक जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडतायत असं वाटतं का? होय म्हणतायत 28%, नाही म्हणतायत 39%, सांगता येत नाही 33%. राज्यातल्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार सतत राजकारण करतंय असं आपणाला वाटतं का? होय म्हणतायत 44%, नाही म्हणतायत 25%, सांगता येत नाही 31%. आणि 3 पक्षांच्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाचं काम आपणाला प्रकर्षानं दिसलं? शिवसेना 44%, राष्ट्रवादी काँग्रेस 26%, काँग्रेस 11%, सांगता येत नाही 19%. म्हणजे महाविकास आघाडी अंतर्गत सुद्धा शिवसेनेला कौल थोडासा जास्त आहे. तुमच्या मते विद्यमान सरकारचं स्टिअरिंग कोणाच्या हातात आहे? आता इथे बघा, शरद पवार 52%, उद्धव ठाकरे 29%, अजित पवार 9%, सोनिया गांधी 2%, सांगता येत नाही 8%. त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ शरद पवारांकडे सरकारचं कंट्रोल आहे, ते चालवतात असा होतो. आणि आपल्या मते महाविकास आघाडी सरकार 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करेल का? ज्याची सारखी आपल्याकडे चर्चा सुरू असते. होय म्हणतात 54%, नाही म्हणतात 19%, सांगता येत नाही 27%. आणि आता आपण जाऊयात चर्चेवरती. पहिली प्रतिक्रिया उपाध्यायांपासून सुरू करेन आणि त्यानंतर सगळ्यांकडे जाईन. उपाध्येजी, एकूणच हे आतापर्यंत जे प्रश्न येत आहेत आणि त्याचे जे सर्वेचे उत्तर येत आहेत ते जणू महाआघाडी सरकारच्या कुणीतरी प्रमुखांनी दिलेल्या उत्तर असावीत अशा प्रकारची. कारण बघा ना, 10च्या 10 पैकी सगळेच्या सगळे कसे एकदम सगळं सुखी रामराज्यच आहे अशा पद्धतीची उत्तरं मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्री सुद्धा इतकं छान ठातीठोकपणे सांगत नाहीत. त्यांनी सुद्धा परवा मुलाखतीत सांगितलं की नाही, काही प्रश्न आहेत, काही उत्तरं मी शोधतोय, काही अडचणी आहेत, असं स्वतः ज्या सरकारचे मुख्यमंत्री सांगतात, काही अडचणी सांगतात, तिथे मात्र जनता ज्या पद्धतीची उत्तरही देतात त्याचवरनं चर्चेवरच्या विश्वासार्हतेवरती फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. दुसरी विरोधाभास या चर्चेतली बघा, जर असं आपण म्हणत असू की शिवसेना या सरकारमध्ये सगळ्यात जास्त रोल कोणाचा आहे? उत्तर आहे शिवसेना 44%, मात्र सरकार चालवत आहे कोण? तर शरद पवार. बरोबर. म्हणजे असं उत्तर कसं असू शकतं? जर शिवसेना सरकार चालवत असेल तर स्वाभाविकपणे मुख्यमंत्री सरकार चालवतात, हे चित्र लोकांसमोर आलं पाहिजे. पण त्याच्याऐवजी शरद पवारांच्या हातात स्टिअरिंग आहे हे आपण मान्य करतो त्या सर्वेमध्ये. त्यामुळेच या सर्व एकूण मी सुरुवातीला म्हणतोय की हा सर्व एकूणच सर्वे म्हणजे आता 6,000चा उल्लेख आहे. 6,000 केंद्र सरकारकडनं आले. तुमच्या माहिती शिंदे साहेब थोडा सर्वे पुन्हा चेक करा की 6,000 कुणी दिलेत. जे आता मधल्या काळामध्ये 2-2 हजाराचे जे चेक आले सरकार शेतकऱ्याला ते केंद्र सरकारकडून आलेत. म्हणूनच हा सगळा जो सर्वे शिंदेनी केलाय तो म्हणजे कुणी कुणाकडून घेतलाय करून, कशा पद्धतीने घेतलाय का घेतलाच नाही का एका म्हणजे जिथे केशवजी तुम्ही प्लीज म्हणजे केशवजी तुम्ही जरूर आक्षेप व्यक्त करा. किंबहुना तुम्ही जो आता मुद्दा मांडला की एका बाबतीत उद्धव ठाकरेंना शिवसेनेला कलतमत आहे आणि दुसरीकडे एकदम शरद पवारांना स्टिअरिंग हातात दिलेले आहे, माझ्याही मनात तो प्रश्न आहे आणि मी तो विचारणार आहे. पण हे करत असताना आपली भूमिका प्रश्नकर्त्याची असावी, आरोपकर्त्याची नसावी, एवढी नम्र विनंती तुमच्याकडून. तुम्ही प्रश्न जरूर विचारा, क्रेडिबिलिटीवरती प्रश्न करतोय, पण प्रश्न जरूर विचारतोय.
नाही क्रेडिबिलिटी आपोआप निर्माण करतोय हा प्रश्न नाही क्रेडिबिलिटी आपोआप निर्माण करतोय. विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह शिंदेच्या आणि त्या संस्थेचे उभा राहील या पद्धतीचं सर्वे जे उत्तर येत आहेत जिथे दुस्तर खुद्द मुख्यमंत्री एवढा दावा करत नाहीत तिथे शिंदे दावा करतायत तर त्यांच्या क्रेडिबिलिटी प्रश्नचिन्ह येणारच यात शंका नाही. मी विचारतो आणि मग मी खरं तर इतरांकडे जाणार होतो पण पहिल्यांदा मी सुशील पासून सुरुवात करेन. सुशील कुमार, काही गंभीर मुद्दे आहेत त्यातला एक प्रश्न तर खरंच कॉन्ट्रडिक्टरी वाटतो. एकीकडे शिवसेनेला कल, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या हातात स्टिअरिंग. परफेक्ट. शिवसेनेच्या जो 3 पक्षांच्या सरकारमध्ये शिवसेनेसाठी जे 44% 44% येत आहेत ते नेमके कुठल्या रिजन मधून येत आहेत हे पाहणं आणि सांगणं मला महत्वाचं वाटतं. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर 64% आणि कोकण मुंबई इथून विचार केला तर 58% जनता हे शिवसेनेच्या बाजूने किंवा शिवसेनेचा पक्षाचं 3 पक्षांमध्ये शिवसेना हा पक्ष पुढे असताना किंवा प्रकर्षाने काम त्यांचं समोर येते असं सांगतंय. पण त्याचबरोबर जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर त्या ठिकाणी मात्र राष्ट्रवादीला 38% सर्वाधिक पद्धतीने. थोडक्यात जर आपण 2019 सालच्या झालेल्या असेंब्ली इलेक्शनचा डेटा जर त्या संदर्भाने विचार केला तर राष्ट्रवादीचा बेस जो दिसून येतोय तो वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातून 38% दिसते. काँग्रेससाठी येणारा मराठवाडा आणि विदर्भातून दिसून येतंय आणि शिवसेनेचा अर्थात मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे साहजिक विजिबिलिटी जास्त आहे आणि त्याचमुळे कदाचित जे सॅम्पल साईज रिप्रेझेंट केले जात आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची विजिबिलिटी असणे साहजिक आहे किंवा ते तसं दिसून येते असं मला वाटतंय. आणि साहजिक त्याच्या क्रेडिबिलिटीच्या संदर्भात त्यांनी जो क्वेश्चन केला त्याचबरोबर पवारांच्या हातामध्ये स्टेअरिंग या संदर्भात जर विचार केला तर पाठीमागच्या 10,000 सॅम्पल साईज मधून ज्यावेळेस इंटरॅक्शन या संदर्भातलं इंटरॅक्शन करणारे लोक हे नॉन पॉलिटिकल आहेत. पॉलिटिकल सायन्सचे स्टडी केलेले विद्यार्थी असतात किंवा तसेच अभ्यासक असतात. त्यामुळे प्लीज क्रेडिबिलिटीपेक्षा मी असं म्हणेल की ज्यावेळेस महाराष्ट्रात 10,000 लोकांशी संवाद साधला गेला त्या संवादाचं रिप्रेझेंटेशन म्हणून या सर्वेकडे पाहायला हवं. एकीकडे शरद पवारांना 52%. एका प्रश्नाचा ज्याचा अर्थ आहे की या सरकारची कामगिरी मग काय त्याच्यात उद्धव ठाकरेंना जास्त गुण मिळालेले बरोबर. Absolutely. पण मग त्याच सरकारचं ड्रायव्हिंग व्हील मात्र शरद पवारांच्या हातात आहे हे कसं काय? परफेक्ट. या सर्वेक्षणातून सर्वात महत्वाची गोष्ट की आज महाविकास आघाडीचे निर्माते म्हणून कदाचित हे बहुतांश लोक शरद पवारांकडे बघतात का ही एक शक्यता निर्माण होते. नंबर 1 कदाचित वरती कसं काय आपण करतोय प्रसन्न कदाचित म्हणजे मला मुळात हे कळत नाहीये की कदाचित म्हणजे अशा तुम्ही काढलेत कुठले शिवसेना कोकण मुंबई पॉकेट्स मध्ये तिथेच सर्वे तुम्ही केलायत का? इकडे दावा करायचा की मी पूर्ण महाराष्ट्रात केलाय पश्चिम महाराष्ट्रातनं मला राष्ट्रवादी केशवजींच्या माहितीस्तव इतकं विश्वासार्हता निर्माण केशवजींच्या माहितीस्तव महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यातून जे सॅम्पल घेतलेले आहेत त्या सॅम्पल सहित त्याचा डेटा आपण त्यांना माझ्यामध्ये केशवजी तुमचा मुद्दा कॉन्ट्रडिक्शनचा मुद्दा बरोबर आहे. हा इंटरप्रिटेशनचा मुद्दा केशवजी. नाही 10 सेकंद फक्त बोला. त्याच्यामुळे नाही 10 सेकंद फक्त प्रसन्न 10 सेकंद. मुळात असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं की सर्वे केला तर सर्वेबद्दल तुमची म्हणजे मी काही म्हणालो नाही सुरुवातीची माझी भूमिका. पण ज्या पद्धतीने शिंदे भूमिका मांडतात कधी ते महाआघाडीचे प्रवक्ते होत आहेत कधी ते विश्लेषण करतायत कधी ते म्हणतात की इकडून जास्त आलं तिकडून जास्त आलं यातनं ते स्वतःच एक प्रकारे स्वतः विश्वास निर्माण करतायत कॉन्ट्रॅक्ट भूमिका मांडतायत. त्यामुळे या सर्वेवरती प्रश्नचिन्ह हे माझं म्हणणं आहे. ठीक आहे केशवजी आपण ते तुमच्या याचा मताचा आपण ऍक्सेप्टन्स करू. तिथे ह्याच्यात इंटरप्रिटेशनचा मुद्दा ह्या जसं तसा कल नाहीये. शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे आहेत पण इंटरप्रिटेशन की सरकार कोणाचे आहे याच्यामध्ये हे नोशन्स आहेत ते शरद पवारांच्या बाजूने आहेत. मी आता इतरांच्या प्रतिक्रिया घेतो. नीलमताईंपासून सुरुवात करतो. नीलमजी काय म्हणताय? एक तर पहिली गोष्ट केंद्र सरकार राज्यपाल माध्यमांची मुस्कटदाबी हे जे प्रश्न आहेत याच्याबद्दल लोकांनी जे मत दिले तर त्याच्यामध्ये 1-2% मगाशी जो प्रसन्न तुम्ही उल्लेख केलात त्याच्यात केवळ 1-2% प्रश्न नाहीये. एक साधारणपणाने 30% वरती सुसंगतपणाने लोकांनी एक त्यांचा मानस व्यक्त केलेला एक भाग. दुसरं मला आता याच्यात वाद वाढवायचा नाहीये पण खरोखर म्हणजे शोभत नाहीये केशव उपाध्यायांना रडीचा डाव खडी केल्यासारखं असं आपल्या विरुद्ध बऱ्याच वेळेला सर्वे जात असतात. इथे काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाप्रमाणे नसतं. अशाला सर्वे करणाऱ्या लोकांच्या हेतूवर शंका घेणं हे बरोबर नाही मला वाटत. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही तुमचा वाटलं तर अजून काही सर्वे पण येतील ना की त्या सर्वेमध्ये तुम्हाला वाटेल की बाबा नाही याच्यात आमच्याबद्दल जस्टिस मिळालाय. पण एक वस्तुस्थिती दिसते आहे याच्यामध्ये आणि त्याच्यात मी जी कॉन्ट्रडिक्शन म्हणून पगापासून प्रसन्न तुम्ही बोलताय की शरद पवारांच्याकडे जास्त कशी टक्केवारी दिसते. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की शरदराव पवार हे या आघाडीचे मार्गदर्शक आहेत आणि दीर्घकाळ म्हणजे सर्व त्यातले जे मंत्री किंवा नेते आहेत त्याच्यात 1-2 कोणी अपवाद सोडले तर त्यांच्यापेक्षा अधिक काळ ते राजकारणामध्ये आहेत. आणि मला आठवते मी जुन्या याच्यात जाते एखादंच लहान
वयाने लोकांना लक्षात नसेल, पण ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये आणि त्यावेळेला शरदराव पवार मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेला एक असं होतं की इतकं वातावरण सगळं गढूळ झालेलं नीलमताई, मी होतं त्याचा उल्लेख बॉम्बस्फोटाच्या केला सुमाराला. नीलमताई, पण की तो तरीही भाग एक प्रशासकीय प्रमुख म्हणून कौतुक असेल किंवा कल असेल, तर दुसरा हा नॅरेटिव्ह आहे की शरद पवार हे याचे खांब आहेत. मी म्हणालो त्याच्या बाबतीत की हे दोन इंटरप्रिटेशनचा भाग आहेत. मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी, पण दुसरं असं नाही, पण माझं पूर्ण होऊ दे ना. काय होते माहितीये का, केशव मध्ये मध्ये अडवतो म्हणून तू त्याला बोलू देतोस. नीलमताई, माझी पण मर्यादा आहे. प्रश्न आणखी घ्यायचे आणि बाकीचे प्रवक्ते आहेत म्हणून. प्लीज बोला. पढवलेली नाहीये ना, हे बरं, तर नीलमताई मला बोला. मांडलंच पाहिजे ना. नीलमताई असं उगाच काहीतरी सांगायचं 44% शिवसेना रोज बातमी येतात त्याच्या शिवसैनिक दिसतात फील्ड मध्ये म्हणून त्याचं सर्व्हे मध्ये येत आहे, ही तरी मान्य केलं पाहिजे ना. बरं सचिनजी, नाही, काय झालंय की केशव उपाध्याय जे म्हणतायत ना मगापासून, म्हणजे हीच भूमिका भारतीय जनता पक्षाची गेले वर्षभर राहिलेली आहे. हा जो रडीचा डाव दिसतोय ना, हा सातत्यानं त्यांच्या या वर्तनातनं दिसतोय आणि त्यांना खऱ्या अर्थानं ह्या सर्वेमधनं काहीतरी घेऊन जावं आणि आपल्या विरोधी पक्षाच्या एकंदर जी महत्वाची भूमिका असते त्याबद्दल खऱ्या अर्थानं चिंतन करण्याची गरज आहे की कशा तऱ्हेने झाली पाहिजे. आम्ही 5-6 वर्ष त्या संदर्भामध्ये विरोधी पक्षात काढलेली आहेत. अपप्रचाराचं अपयश ह्याच्यातनं दिसतंय, हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीचा अपप्रचार सातत्यानं केला गेला आहे गेल्या वर्षभर, ज्यामध्ये सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये असेल, ज्या पद्धतीने केंद्र सरकार तोंडघशी पडलं, ज्या पद्धतीनं आम्ही झारीतले कमळाचार्य यांना म्हणतो, याचं कारण आहे की केंद्र सरकारनं आजही कुठल्या तऱ्हेची मदत ही राज्य सरकारला केली नाही. जवळपास 35 ते 37 हजार कोटी रुपयाचा जीएसटी अजूनही थकीत त्या ठिकाणी आहे. मेडिकलच्या संदर्भामध्ये म्हणजे हा आरोग्य विषयामध्ये ज्या पद्धतीनं मदत केली पाहिजे, खरं राज्याचा हा विषय आहे, हेल्थ हा विषय, आणि असं असताना सरकार मागे पाठीशी उभा आहे खंबीर केंद्र सरकार असं दिसलं नाही. तुम्ही पहिल्या सुरुवातीपासूनच अडचणी आणण्याचा प्रयत्न केला गेला. जी तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर आमच्या परवानगीशिवाय केली नाही पाहिजे, आम्ही तुम्हाला देऊ, नंतर ते पुरवले गेले नाही. हे सगळ्या अडचणी या कालावधीमध्ये आल्या. राजकीय दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्या पालघरच्या साधूंच्या प्रकरणामध्ये अपप्रचार असेल, या सुशांत सिंग प्रकरणामध्ये अपप्रचार असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं जाणीवपूर्वक केला गेला. मला असं वाटतं की हे अपप्रचाराचं अपयश आता या सर्व्हेमधनं दिसतंय. यातनं जर त्यांना बोध घ्यायचा असेल तर पहिले 3-4 प्रश्न जे आहेत त्याची जी उत्तरं आलेली आहेत त्यातनं घ्यावा, कारण दृष्टिकोनातून ते चित्र महाराष्ट्रामध्ये नाही. मला आता या सर्वेत आता तुम्ही जे नेक्स्ट त्याच्यात सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वाटतंय तर केंद्राचा जो सतत हस्तक्षेप आहे आणि राज्यपालांचा जो सतत हस्तक्षेप आहे ते लोकांच्या लक्षात येईल. मला उपाध्यायजींना हे सांगायचंय की तुम्हाला असं वाटतं म्हणजे मांजर दूध पिते, ती डोळे मिटून तिला असं वाटतं बाकीच्यांना काही कळतच नाहीये, पण लोक बघतायत, लोक सुजाण आहेत आणि हे सगळं या सर्वेतनं दिसलेलं आहे. खरं ऍक्सेप्ट करा, कारण इथे लोकांना हे पण दिसलंय की या आघाडी अंतर्गत सुद्धा काँग्रेस शिवसेनेचं काम 44% लोकांनी पसंती दिलेली आहे, राष्ट्रवादीला 26% आहे. नाही, मग मी काय म्हणते तुम्हाला की शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, सगळे कार्यकर्ते फील्डमध्ये कामं करतायत आणि हे काय आम्हाला त्याच्यात कुठे शिवसेनेला जास्त मिळाले का काँग्रेसला कमी, याच्यात आम्हाला काही आनंद वगैरे नाहीये. सगळ्यांनी मिळून अगदी कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी समन्वय साधून काम केलेले आहे आणि उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून खूप चांगल्या प्रकारे ते सगळ्यांना सांभाळून घेऊन चाललेले आहेत. ह्याचं इथे दिसतंय आणि ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचा जो हस्तक्षेप आहे, अर्णबच्या बाबतीत तर आपल्याला बघायलाच मिळालं की तो तिथपासून सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक जातात आणि सर्वसामान्य माणसं तिथे अटकेत पडलेले आहेत. मगाशी जो 2 प्रश्न होते की या सरकारमधल्या कुठल्या पक्षाचा परफॉर्मन्स, तर त्या संदर्भात शिवसेना आहे, स्टेअरिंग कोणाकडे तर शरद पवार. याच्यात कन्फ्युजन काय? हे 2 स्वतंत्र प्रश्न आहेत. कुठल्या पक्षाची कामगिरी अधिक प्रभावी वाटते तुम्हाला मान्य असेल नसेल, लोकांनी शिवसेना उत्तर दिलं. आता शिवसेनाच का, आता शिवसेना चेहरा आहे सरकारचा. आता स्टेअरिंग कोणाकडे सगळ्यांनाच माहिती, केशव उपाध्याय तुम्हाला अमान्य या सरकारचं स्टेअरिंग शरद पवारांकडे, कारण तुम्ही तसं नेहमी तोच आरोप करत असता. किंवा एवढ्या एका निष्कर्षाला तरी सहमत व्हा. मला वाटतं की प्रसन्न याच्यामध्ये सर्व्हेमध्ये लोकांनी दिलेली मतं आहे, जे परसेप्शन क्रिएट होतं त्या परसेप्शन मधून लोक आपली मतं मांडत असतात आणि त्यामध्ये स्पष्टपणे लोकांनी सांगितलं की राज्यपालांच्या संदर्भातले लोकांचे काय मतं आहेत किंवा केंद्र सरकारने मध्यंतरी 4300 कोटी वाटले, आपल्याला फक्त आपत्तीसाठी 268 कोटी मिळाले. म्हणजे पश्चिम बंगालला जर 2500 कोटी मिळाले असेल तर तिथे अम्फान सारखं वादळ होतं, स्वाभाविक होतं. पण कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राचं नुकसान साधारणतः तेवढंच झालं होतं, तरी पण कमी नुकसान भरपाई मिळाली असं परसेप्शन क्रिएट होतं. त्यामुळे पूर्ण सर्व्हे बद्दलच प्रश्नचिन्ह करणं मला वाटतं की ते मी याबद्दल मला कल्पना आहे, मला केशव उपाध्यायांना उत्तर द्यायचं, कमेंट करायची आहे, मी ती कमेंट ऍक्सेप्ट मी घेतो त्यांच्याकडून. फक्त मुद्दा
हा, बोला. एकच फक्त प्रश्न बोला, आहे बोला. की पदवीधर मतदारसंघाचं निकाल हे प्रातिनिधित्व असेल असं केशवराव म्हणतात. महाराष्ट्रातले किती टक्के जनता मतदान करणार आहे त्याला? बरं किती टक्के कोणत्या एकाच ठराविक करायच्या ते तरी कसं प्रातिनिधिक मानायचं? त्यामुळे मला वाटतं की सर्वे मतं असू शकतात, वेगळे सर्वे वेगवेगळ्या काळात येऊ शकतात, पण तो सर्वेच चुकीचा आहे बरं. असं मांडण्याकरता कल मला वाटतं की चुकीचा आहे. आपण इथे ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपण पुढच्या टप्प्याकडे वळूयात. बाकीचे प्रश्नांसह सर्वे आणि रिपोर्ट कार्डचं वाचन सुरूच राहणार आहे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ठाकरे सरकारचं रिपोर्ट कार्ड आपण पाहतोय आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे आपल्याला रॅपिड फायर सारखाच हा सेगमेंट पुढे न्यावा लागणार आहे. मी थेट जातो रिपोर्ट कार्डवरती उरलेल्या प्रश्नांसह. आपण बघूयात काय म्हणतात हे प्रश्न आता. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटते? समाधानी आहे 34%, समाधानी नाही 53%, सांगता येत नाही 13%. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटते? समाधानी आहे 59%, समाधानी नाही 32%, सांगता येत नाही 9%. कोरोना काळात सरकारनं शेतीविषयक प्रश्न योग्य पद्धतीनं हाताळले असं तुम्हाला वाटतं का? होय म्हणतायत 48%, नाही म्हणतायत 25%, सांगता येत नाही 27%. भविष्यात तुम्हाला खालीलपैकी कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल? उद्धव ठाकरे 24%, अजित पवार 21%, टफ फाईट दोघांमध्ये. देवेंद्र फडणवीस 19%, तिसरा क्रमांक बाळासाहेब थोरात 5%, सांगता येत नाही 17%, यापैकी नाही 14%. आमची शेवटची प्रश्न सगळे संपलेले आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. मी एक बेसिक प्रतिक्रिया जाणून घेतोय सुशील कुमार शिंदेकडनं. सुशीलजी, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जो प्रश्न विचारला गेलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना बहुतांश वेळा त्यांच्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भेटी केलेल्या होत्या, मध्यंतरीच्या आलेल्या वेगवेगळ्या आपत्तीच्या काळामध्ये ते ज्या पद्धतीने फील्डवर उपस्थित होते, या गोष्टी सॅम्पल साईज देत असताना लोक ॲप्रिशिएट करत असताना आढळत होते. पण विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबई यातून 57% आणि 56% इतके लोक बोलत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये मुंबईच्या संदर्भात, सुशांतच्या संदर्भात, कंगनाच्या संदर्भात जे इश्यूज आले होते त्या इश्यूजचा विचार करताना, ज्याला नॉन इश्यूज करणे असं म्हणतो, त्या संदर्भातल्या गोष्टी रेप्लिकेट होताना या सर्वेमधून दिसत होत्या. ठीक आहे, पुन्हा एकदा मी उपाध्यायांपासून सुरुवात करतो. उपाध्यायजी, आपली कमेंट. नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की आतापर्यंत फक्त मी, माझं कुटुंब अशा प्रकारची एक स्लोगन ऐकली होती जी कुटुंबापुरतीच मर्यादित होती, पुढे कधी गेलीच नाही. मी, माझा पेपर, माझा संपादक, माझी मुलाखत, ही त्याचा दुसरा टप्पा होता. आणि तिसरा टप्पा मी घडवून आणलेला एखादा सर्वे असावे काय, अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनात या सर्वेनंतर येईल. कारण महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत, मग वीज बिलाचा प्रश्न असो, शेतकऱ्यांची मदत असो, बाकी सगळे आहेत, त्याचं प्रतिबिंब त्यात कुठे दिसत नाही. मी आज कोल्हापुरात आहे, मला सकाळी 10 लोक जी भेटली, जे आणि जी काही राजकारणी संबंध नव्हती, ती लोक मला सांगत होती की ज्या वाईट पद्धतीने आता सरकारच्या कारभार नाराज आहे, ती मला सांगत होती. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब जर कुठे दिसत नसेल तर मग ही आपली मी, माझा कुटुंब, मी, माझा पेपर, माझा संपादक, माझी मुलाखत आणि नंतर मी आणि माझा सर्वे, अशा प्रकारचं पुढे चित्र चालू नाही ना, इतका संशय निर्माण व्हावा, त्यांच्या विश्वासावर तर खरंच प्रश्न निर्माण व्हावा, अशी ही परिस्थिती. एक थांबा मला, कारण बाकी तिघांनी मला 3 विरुद्ध 1 आहे मी इथे, प्रसन्नजी. दुसरं असं की या सगळ्या पैशामध्ये मांडताना मगाशी केशवजी एक प्रश्न आहे तेवढा घेऊन तुमच्याकडेच येतो. केशवजी एक प्रश्न आहे, एक आणखी मुद्दा आहे, तो घेऊन मी तुमच्याकडेच येतोय. खात्री बाळगा, गेल्या वर्षातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी आपण समाधानी आहात का? समाधानी आहे 60%, समाधानी नाही 30%, सांगता येत नाही 10%. केशवजी, पूर्ण करा. नाही, म्हणून म्हणलं की ज्या सरकारच्या 100% समाधान हे दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतनं सुद्धा जनतेला दिसलं नाही, तिथं या संस्थेला समाधान मिळणारी 100 म्हणजे मग तर सिलेक्टिव्ह ग्रुप सिलेक्ट केला का, शाखा किंवा अन्य त्या मार्गातूनच फॉर्म भरून घेतले गेले का, अशा पद्धतीचा प्रश्न या सर्वेवरती निर्माण व्हावा, इतकी परिस्थिती. दुसरा आता राहिला प्रश्न असा आहे, मगाशी सर्वेबद्दल रडू नका असं कोणी सचिन चव्हाण म्हणाले. मला आठवतं की ज्यावेळी सर्वे यायचे, सर्वेक्षण यायची, भारतीय जनता पार्टी सर्वे कुठा कसा येऊ, त्या सर्वेत येऊन आज येऊन मी चर्चेत मांडतोय, माझी भूमिका मांडतोय. पण काँग्रेसला त्या सर्वेमध्ये भाग घ्यायला बंदी घातली होती. प्रश्न तुम्हाला आठवत असेल, तुमच्याच एका सर्वेक्षणामधून काँग्रेसचे अध्यक्ष उठून गेले होते, काही नाहीये म्हणून. त्यामुळे काँग्रेसने याच्यावर बोलावं, काँग्रेसने याच्यावर बोलावं, याचा काही हास्यास्पद प्रकार नाही, हा त्यातला सगळा प्रकार. सो तुम्ही रिफ्यूट करता, ऍक्सेप्टेड. माझ्याकडे वेळ कमी आहे केशवजी, तुम्ही समजून घेऊ शकता. मला प्रतिक्रिया घ्याव्या लागतील. निलमताईंपासून सुरुवात करूया. निलम, तिघांना वेळ देणार, मला एकट्याला वेळ देणार. अरे तुम्हीच तर बोलताय, आम्हाला केशवजी मी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ दिला, आता मला एक कमेंटरी घ्यावी लागेल. निलमताई, ठीक आहे. निलमताई,
नीलमजी मला असं वाटतं की फार फापट पसारा बोलण्यासारखं नाहीये, पण मनाचा हुरूप वाढलेला आहे. मन शुद्ध तुझं, तू चाल र गड्या भीती कशाची, आणि भात केला कच्चा झाला, वरण केलं करपून झालं, अशी विरोधी पक्षाची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे स्वयंपाक येईना ओली लाकडं, नाश्ता येईना अंगण वाकडं, असं तुमच्या सर्वेला ते म्हणतायत. याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आणि आम्ही या योग्य ट्रॅकवर आहोत याच्याबद्दलचा दिलासा मिळालेला आहे. पण याच्यावर आम्ही आत्मसंतुष्ट नाही आहेत, अजून काम करण्याचा संकल्प ठीक आहे. आहे. सचिनजी नाही, देशामध्ये एकंदर करोनाचं संकट असताना भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाची जितकी सरकार आहे तिथं मरोना संकट स्वतःच्या कामगिरीतनं आणतंय. त्यामुळे दोघांच्या बरोबर लढावं लागतंय विरोधी पक्षाच्या सरकारनं, ही वस्तुस्थिती आहे. आताच्या परिस्थितीमध्ये हा जो सर्वे आलाय त्याबद्दल केशव उपाध्याय म्हणतात की काँग्रेस पक्षानं, आमचा खऱ्या अर्थानं सर्वेवरती फार विश्वास नाहीये निश्चितपणे, याच्यामध्ये काही शंका नाही. आताही मी कुठेही काँग्रेस हा शब्द उच्चारला नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचं एकंदर वर्षभराची कामगिरी होती त्याच्याबद्दलचं जे काही आलेलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना. ही म्हणजे मत मांडलेलं जर ते जनतेचं असेल तर तेच मत आमचं आहे, एवढं आम्हाला त्याला सांगायचंय. अहो, जिथे देवावर विश्वासच नाही तर नाही, देव आम्ही आहोत पावला ना. की रागावला. काय, त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार तुम्ही? उपाध्ये, अहो, मग मूळ विश्वासच नाही भूमिकेवरती. तुम्ही तर पुढची भूमिका वर्षभर येते ना नाक सचिन कापून सावंत. अवलक्षण केलेलं आहे. वस्तुस्थिती आहे. तुम्हाला वेळ दिला तर इथे मला बाकीच्यांना देता येणार नाही. मला माफ करा, मी इकडे जातोय विद्याताईंकडे. नाही, मला महत्वाची भूमिका मांडायची आहे की पवार साहेबांवरती इथे जे सांगितलेलं आहे, तर देशाचे एक अनुभवी आणि 50 वर्षाची कार्यकर्ते असलेला नेता आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणातही काही सल्ले त्यांनी नरेंद्र मोदींनी सुद्धा मागितलेले दिलेले आहेत ना. तर जर महाआघाडीचं सरकार हे त्यांच्या प्रयत्नांतून निर्माण झाले आणि त्यांचा जर ऍडवाइस म्हणजे सल्ला जर विचारला तर काही गैर नाही आहे त्याच्यात, परंतु ते कधीही हस्तक्षेप करत नाही, हे मला प्रकर्षाने इथे सांगावं असं वाटतं. आणि इथे जो आरे कॉलनीचा निर्णय असेल, 600-700 एकर जमीन पुन्हा फॉरेस्टकडे गेलेली आहे, किंवा आरेतली कारशेड हे हलवणं हे आवश्यकच होतं, किंवा आता इथे मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जातं भारतीय जनता पार्टीकडनं वारंवार, तेव्हा त्यांची कामगिरी 60% लोकांनी सांगितलं ना की चांगली आहे म्हणून. आणि केशव उपाध्येजी, तुम्ही सर्वेच्या वरती सारखा आक्षेप घेताय, पण तुमचे वागण्यातल्या चुका सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे कुठेतरी. लक्षात आलं. मी एक प्रश्न सुशीलजी मला तुम्हाला विचारायचा, आणि वेळ मिळाला तर मी केशवजी तुमच्याकडे अभय देशपांडेंकडे पण येईन. सुशील कुमार शिंदे, एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारतो, आम्ही जे गेल्या काही 7 महिन्यामध्ये ज्या बातम्या दाखवतात, शिक्षकांची आंदोलनं आम्ही दाखवली, नोकर भरतीची आंदोलनं दाखवली, मराठा आरक्षणाचं आंदोलन दाखवलं, शेतकऱ्यांचा सुद्धा पैशाच्या बाबतीतला मुद्दा दाखवला. मुळात जेवढी शिवसेना आधीच्या सरकारच्या काळात स्वतः मागत होती तेवढी भरपाई तिने यावेळी दिलेली नाहीये, हे आम्ही बातम्या दाखवत होतो. मग मला एक पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की खरंच म्हणजे तुमचा सॅम्पल आहे, शेवटी आपल्याला सिलेक्टिव्ह सॅम्पल करावंच लागतं, पण मग काय या निरीक्षणांचं काय? आम्ही तर बातमीदार आहोत, आम्हाला तर हे दिसत होतं फील्डवरती. मुळात सिलेक्टिव्ह सॅम्पल असा पुन्हा शब्द वापरला जातोय, त्याविषयी मी सांगतो की हा सॅम्पलच उचलत असताना आपण ज्याला प्रोबॅबिलिटी प्रपोर्शनेट ही गोष्ट म्हटली जाते, याच्यामध्ये एससी कम्युनिटीतून 13%, एसटी मधून 10% आणि मुस्लिम कम्युनिटीतून 13% अक्रॉस द महाराष्ट्र 21 स्टेट असं रिप्रेझेंट करणारा हा डेटा आहे. तुम्ही म्हणाले ज्या पद्धतीने माध्यमातून प्रश्न उपस्थित केले गेले, आंदोलनं झाली, या सगळ्या गोष्टी या सर्वेतून रेप्लिकेट होताना दिसतायत. पण त्याच सोबत लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींना सहानुभूतीने बघतायत, हे मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायचं. शेवटची अगदी थोडक्यात कमेंट अभय देशपांडेंची. नाही, मला वाटतं प्रसन्न, ज्या विद्यार्थ्यांकडून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पासिंगची अपेक्षा असताना त्यांना फर्स्ट क्लासचे मार्क मिळाल्यामुळे काही लोकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. परंतु एक निश्चित आहे, यामध्ये लोकांचा कल असा दिसतोय, ज्याचा उल्लेख मगाशी शिंदेने केला, की कोरोनाच्या काळात राजकीय किंवा नॉन इश्यूज जे विरोधी पक्षांनी उचलले त्याची सहानुभूती कुठल्या तरी मला वाटतं की या सरकारला मिळालेली दिसते. दुसरा एक मुद्दा आहे की केंद्राच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळीच राज्य सरकार केंद्राचं उदाहरण देतं, आणि तो जो प्रचार म्हणा किंवा केशव उपाध्यायांच्या बाबतीत अपप्रचार म्हणा, त्याला पण लोकांनी प्रतिसाद दिलेला दिसतोय. हाही या मला वाटतं की पर्सेंटेज मधून पुढे गेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी हा एक कल आहे, कौल नव्हे. लोकांच्या मनात आणखी सुद्धा भावना असू शकतात आणि ते सुद्धा मान्य करत नाहीये. त्यामुळे आपण जनतेच्या या मताचा आदर करूयात. आणखी मतमतांतर होत राहतील, त्यासाठीचा मंच म्हणजे ही चर्चा. म्हणून एबीपी माझाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात इथेच थांबूयात. सगळ्यांचे आभार ज्यांनी आम्हाला वेळ दिला. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.